शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे, उत्तर भारतात WD आहे, मध्य भारतातही ढगाळ परिस्थिती आहे. हवामानामध्ये नेमका काय बदल होणार आहे हे आपण बघणार आहोत आणि त्यामुळे परिस्थिती कशी बदलते यावर आपण अंदाज घेणार आहोत. आज 31 जानेवारी, तसा जानेवारीचा शेवटचा दिवस, नवीन वर्षातील एक महिना संपलेला आहे आणि आपण दुसऱ्या नवीन महिन्याकडे जाणार आहोत. आपण त्याविषयीचा अंदाज देखील उद्या ब्लॉग चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आपल्याला हेही माहिती आहे की आपल्या चॅनलवरून आपण केवळ सकाळचे अंदाज गेले 2 महिने दिलेले आहेत, परंतु आपल्या सबस्क्रायबर्सला 2 वेळेस व्हिडिओ बघण्याची सवय आहे आणि त्यानुसार आपण पुन्हा एकदा उद्यापासून सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा लाभ आपले सगळेच सबस्क्रायबर घेतील, कारण 5 ते 10 हजार सबस्क्रायबर दररोज आपले 2 टाईम व्हिडिओ बघतात. आपण एकूणच बघतो की सध्या भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा नवीन WDचा प्रभाव आज राजस्थानमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे, जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार, ओरिसामध्ये पुन्हा एकदा धुक्याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा प्रभावी अशा प्रकारचा WD 1 तारखेलाही सक्रिय राहील. यामध्ये जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, NCR, पश्चिमी उत्तर प्रदेश, राजस्थान आणि खास करून पूर्व राजस्थानमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी अधिकाधिक मैदानी भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर उत्तर भारतामध्ये आज GFS मॉडेलने WD सक्रिय होण्याचा अंदाज दिला आहे. उद्या थोडं मैदानी भागामध्ये त्याचा परिणाम होण्याची देखील शक्यता व्यक्त केली आहे. 2 तारखेला देखील मैदानी भागात त्याचा प्रभाव राहील. साधारण 1-2 दिवस हा प्रभाव राहणार आहे. साधारण इथे दिसतंय की 4 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा 5 तारखेला देखील वातावरण असण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. एक प्रभावी WD आपल्याला उत्तर भारतात पुन्हा 7-8 तारखेला 7 तारखेला प्रभाव टाकताना दिसतोय. अधूनमधून ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात आणि भारतात राहील, हे मात्र अजून कायम आहे. कालच्या व्हिडिओला आपण टायटल दिलं होतं की साधारणपणे यावर्षी थंडी लवकर गायब होईल का किंवा संपेल का, तर त्यावर आपण पुन्हा एकदा आढावा घेणार आहोत. कारण आपण बघतो गुजरात आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला थंडी संपली आहे. महाराष्ट्रात आणि नव्हे नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतामध्ये देखील थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे. तर आपण बघणार आहोत पुढे काही हवामानामध्ये काही बदल होणार आहे का. तर आपल्याला असं दिसते की मध्य प्रदेशकडे देखील थंडी कमी होताना दिसते. त्यामुळे महाराष्ट्रातील थंडी वाढण्याचा कुठलाही संकेत सध्या नाही आहे. अगदी आपण संपूर्ण 10 दिवसाचा जरी अंदाज बघितला तरी थंडी वाढण्याचा कुठलाही संकेत महाराष्ट्रामध्ये नाही, उलट थंडी कमी होण्याची संकेत आहेत. जर 9 तारखेपर्यंत आपल्याला अंदाज आहे की थंडी वाढणार नाही, तर तसेही 14 फेब्रुवारीपर्यंत आपण अंदाज दिलेला होता की थंडी राहील. म्हणजे तोही अंदाज आता बदलतोय आणि लवकरच म्हणजे जवळपास थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये यापुढे येण्याचे यावर्षी कुठलेही संकेत नाहीत. आणि याचं मुख्य कारण आपल्याला शास्त्रीय माहिती असलं पाहिजे. बंगालच्या उपसागरातून जे काही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर सातत्याने आले आणि त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलली. त्यानंतर आपल्याला पश्चिमेकडील वाऱ्यांचाही प्रभाव या ठिकाणी जाणवला. उत्तर भारतात म्हणजे उत्तरेकडून जर वारे आपल्याला भारतात महाराष्ट्राकडे आले असते तर आपल्याला थंडीची लाट किंवा थंडीचा प्रभाव कायम राहिला असता. त्यामुळे आपल्याला केवळ रात्री आणि पहाटे थोडी थंडी जाणवेल, या पलीकडे थंडीचा प्रभाव असणार नाही. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे कालावधी आहे 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या दरम्यान उत्तर भारतात एक प्रभावी WD सक्रिय होईल, असं CFS मॉडेलचा अंदाज आहे.
CFS मॉडेलचा जर आपण मंथली अंदाज बघितला तर आपल्याला फेब्रुवारीमध्ये काही फारशा घटना म्हणजे पावसाच्या होतील असं काही दिसत नाही आहे. परंतु मार्च आणि एप्रिलच्या बाबतीत अगदी मेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचे संकेत या मॉडेलने दिलेले आहेत आणि माझा 5 वर्षाच्या अनुभवामध्ये मी या मॉडेलला अतिशय महत्त्व देतो. त्याचबरोबर मी लॉंग प्रिडिक्शन म्हणजेच दूरवरचा अंदाज बघण्याकरता SIPS मॉडेलचाही आधार घेत असतो आणि तेव्हा मला असं लक्षात आलं आहे की एप्रिल आणि मेमध्ये पावसाचे संकेत भारतामध्ये पुन्हा आहेत. NME मॉडेलने देखील आपल्याला एप्रिल आणि मेमध्ये महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. पुढचे अंदाज मात्र बदलत असतात, त्यामुळे फार पुढचे अंदाज म्हणजे आपण मान्सून काळातले अंदाज या मॉडेलचे घेत नाही. त्याचं कारण 2 ते 3 महिन्यापर्यंतचा अंदाज आपण गृहीत मानतो, त्यानंतरचे अंदाज बदलत राहतात. आपण GFS मॉडेलचा जर अंदाज साधारणपणे 15 फेब्रुवारीपर्यंतचा बघितला म्हणजे 15 दिवसाचा, तर आपल्याला त्यामध्ये असं दिसतंय की उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भामध्ये थोडं उत्तर मराठवाड्यामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे. मग हे जिल्हे कुठले आहेत तर जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम, नंदुरबार, जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांपर्यंत याचा प्रभाव पडेल. थोडाफार पश्चिमी अहिल्यानगरमध्ये सुद्धा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. म्हणजे कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरीच्या काही भागात तुरळक पावसाचा अंदाज नाकारता येत नाही. हाच अंदाज आपण जेव्हा ECMWF मॉडेलनुसार बघतो तेव्हा मात्र पावसाचे संकेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिलेले नाही, ढगाळ परिस्थितीचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे आपण जास्त विश्वास ECMWF मॉडेलवर करतो. त्यामुळे हेही बाब आपण लक्षात घ्या. आपण AIFS मॉडेलचाही अंदाज बघितला तर यामध्ये देखील मध्य भारतावरच पावसाचा अंदाज दिलेला आहे. केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली तरी देखील आपण GFS मॉडेलला अवकाळी पावसासाठी तरी महत्त्व दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघतो की साधारण जळगाव, अकोला, अमरावतीच्या दरम्यान पावसाची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केलेली आहे. तर आयकॉन या मॉडेलने देखील धुळे, मालेगाव म्हणजे नाशिक उत्तर भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना उत्तर भागामध्ये, अकोला, बुलढाणा, जळगावच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. आणि सगळ्या हॉट पॉईंट ज्याला आपण म्हणू की सध्या अवकाळी पावसाचा हा बुलढाणा, अकोला आणि जळगाव ठरतोय हेही लक्षात घ्या. आपण बघतो 2 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर आपण 4 तारखेलाही थोडा प्रभाव हा बघतो. तर साधारण 2, 3, 4 असं महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिलेला आहे. GFSने हा अंदाज केवळ 3 आणि 4 तारखेच्या दरम्यान थोडा दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे. या काळात ECMWF मॉडेलने मात्र हा अंदाज नाकारला आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती राहणार आहे तोपर्यंत थंडी वाढणार नाही आणि आपला थंडी संदर्भातला स्पष्ट अंदाज आहे की आता थंडी वाढण्याचे कुठलेही संकेत नाहीत, थंडी कमी होत जाणार आहे. 9 तारखेपर्यंत ढगाळ परिस्थिती थोडी कमी राहिली तरी 10 तारखेला किंवा 11 तारखेला पुन्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये वाढायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता थंडीचा प्रभाव वाढण्यासाठी कुठलेही अनुकूल संकेत नाहीत. आयकॉन आणि GFSने जरी पावसाचे संकेत दिले असले महाराष्ट्रामध्ये तरी ECMWF मॉडेलने मात्र संकेत दिलेले नाहीत आणि सातत्याने ढगाळ परिस्थिती पुढे राहणार असल्यामुळे आता थंडीचा प्रभाव वाढणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.